पाचवा प्रश्न, ऑन मेनी ओकेशन्स वी डिड हेल्प द पुअर पीपल बाय वे ऑफ गिविंग देम फूड टू इट अँड क्लोथ टू पुट ऑन. आता दिलेल्या प्रश्नामध्ये वाक्याच्या दुसऱ्या भागात म्हणजे इथे डीड एक भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे आणि डीड या भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापद आपला फर्स्ट फॉर्ममध्ये येत असतो, पण दिलेल्या प्रश्नामध्ये मेन वर्ब इथे म्हणजे मुख्य क्रियापद पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये आलेला आहे. म्हणून या ठिकाणी हेल्पच्या ऐवजी हेल्प या क्रियापदाचा वापर होईल आणि दिलेल्या प्रश्नाची रचना अशा पद्धतीने बदलेल, जशी ऑन मेनी ओकेशन्स वी डिड हेल्प द पुअर पीपल बाय वे ऑफ गिविंग देम फूड टू इट अँड क्लोथ टू पुट ऑन. आता आपण ऑक्झिलरी वर्बचा वापर समजून घेऊ. डू, डज, डीड यांना ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. त्यापैकी डू आणि डजचा वापर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये होतो आणि ज्यांचा वापर जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करू तेव्हा वाक्याची रचना अशी असेल, डू नंतर क्रियापद आपल्या मूळ रूपात येईल, त्यानंतर इतर शब्द. त्याचप्रमाणे डज नंतर क्रियापद आपल्या मूळ रूपात येईल, त्यानंतर इतर शब्द. आणि डूचा वापर आय, वी, यू, दे या प्रोनाउनसोबत होतो, तर डजचा वापर ही, शी, इट या प्रोनाउनसोबत होतो. आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये डीडचा वापर होतो आणि जेव्हा डीडचा वापर सिंपल पास्ट टेन्समध्ये होईल त्यावेळेस आणि डीडचा वापर मुख्यतः सिंपल पास्ट टेन्समध्येच होतो. आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल, डीड अधिक बेस फॉर्म अधिक इतर शब्द, म्हणजे डीड क्रियापदाचा मूळ रूप आणि त्यानंतर इतर शब्द. शब्दार्थ बघून घेऊ. बाय वे ऑफ या फ्रेजचा वापर च्या उद्देशाने किंवा च्याकरिता असा होतो. ओकेशन्स म्हणजे प्रसंगी किंवा निमित्त. हेल्पचा अर्थ होतो मदत किंवा सहाय्य आणि पुट ऑन म्हणजे नेसणे किंवा अंगात घालणे, जसं या प्रश्नामध्ये कपडे अंगात घालणे असा होतो.